नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण क्वेश्चन नंबर 3 मधला जो पुढचा क्वेश्चन आहे, काय क्वेश्चन नंबर आहे 9 नंबरचा, तो आपण बघणार आहे. बघा, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. लेट y इज इक्वल टू cot of log x by 2 minus log cot x by 2. cot x by 2 म्हणजे y इज इक्वल टू cot of log x by 2 मायनस log of cot x by 2. याला आपलं काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय, x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, मग डेरिव्हेटिव्ह पहिला काय इनिशियलला cot log x by 2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, log cot x by 2. आता विद्यार्थी मित्रांनो, दिसायला सारखं दिसत असेल पण ते वेगवेगळे आहे. स्टार्टिंगला एका ठिकाणी कॉट आहे आणि एका ठिकाणी लॉग. इनिशियलला काय ते बघायचं पहिले. आता या ठिकाणी बघा काय दिलं, इनिशियलला कॉट आहे. मग आपण विचार करायचा कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, कारण इनिशियलला काय आहे, कॉट आहे आणि त्याची सुरुवात सी अक्षरामध्ये म्हणून उत्तर येतं मायनस कोसेक स्क्वेअर अँगल ॲज इट इज लॉग एक्स बाय 2. पुन्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग डेरिव्हेटिव्ह घेताना कॉन्स्टंट काय आहे, 1/2 ॲज इट इज, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा, लॉग एक्सचा. कॉन्स्टंट बघा, अँगलमध्ये लॉग एक्स बाय 2 आहे, पण 1/2 आपण काय घेतला, कॉमन घेतला कॉन्स्टंट, आणि डेरिव्हेटिव्ह कशाचा, लॉग एक्सचा. मायनस इनिशियलला काय आहे, लॉग आहे, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. मग इथं काय लिहायचं, 1/1 किती, कॉट एक्स बाय 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा, कॉट एक्स बाय 2 चा. मग त्याच्यामध्ये सुद्धा 1/2 काय घेता येतं, कॉमन घेता येतो. तसंच लिहा, काय हरकत नाही. कॉट एक्स बाय 2 इज इक्वल टू बघा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स लॉग एक्स डिवायडेड बाय 2 इंटू 1/2 आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस, आता हे 1/, कॉट एक्स बाय 2 येतं, हा 2 डायरेक्ट कुठे जातो, इथं वरती येतो, म्हणजे 2/cot x येतो. डिवाइड मधला 2 त्याला पार्शियल डिव्हिजन म्हणतो आपण, म्हणजे 1/, cot x डिवाइड बाय 2, तो डायरेक्ट काय होतो, 2 वरती जातो. डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं 1/2 काय झाला, कॉन्स्टंट झाला बाहेर, आणि पुन्हा cot x चा डेरिव्हेटिव्ह, तर पुन्हा cot x चा डेरिव्हेटिव्ह किती, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बघा इथं त्याचं आन्सर संपलं. फक्त आपल्याला काय करायचं, आता ॲडजस्टमेंट करायची. मग ॲडजस्टमेंटमध्ये काय होईल बघा, हे ॲज इट इज आलं मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स डिवायडेड बाय 2 अपॉन किती, अपॉन 2x, राईट, अपॉन 2x. हे मायनस आणि हे मायनस काय झालं, प्लस झालं. 2 काय झाला, देवाच्या कारणाने कॅन्सल झाला. हे मायनस आणि मायनस प्लस. मग आता 1/cot x काय असतं, 1/cot x काय असतं, tan x. मग इथं लिहायचं tan x आणि मल्टिप्लाय किती राहिलं तिथं, कोसेक स्क्वेअर एक्स. मल्टिप्लाय किती राहिलं, कोसेक स्क्वेअर एक्स. दिस इज द फायनल आन्सर फॉर dy बाय dx. मग देअरफॉर dy बाय dx इज इक्वल टू किती आलं बघा, इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर किती, कोसेक स्क्वेअर लॉग एक्स बाय 2, कोसेक स्क्वेअर लॉग एक्स बाय 2, देन अपॉन किती, 2x, मायनस मायनस प्लस झालेलं आहे, tan x मल्टिप्लाय किती, कोसेक स्क्वेअर एक्स, मल्टिप्लाय किती आहे, कोसेक स्क्वेअर एक्स. दिस इज अ फायनल आन्सर फॉर dy बाय dx. दिस इज अ फायनल आन्सर फॉर dy बाय dx. दिस इज अ फायनल आन्सर फॉर dy बाय dx. आपलं काय दिलंय बघा, dy बाय dx इज इक्वल टू काय दिलंय, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स लॉग एक्स बाय 2 होल डिवाइडेड बाय 2x प्लस tan x मल्टिप्लाय कोसेक स्क्वेअर एक्स. एकदम सिंपल एक्झाम्पल होतं, एकदम सिंपल एक्झाम्पल होतं. साधं एक्झाम्पल आपल्याला दिलं होतं, ते लक्षात आलं पाहिजे.
बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता काय दिले आपल्याला. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. 10 नंबरचं एक्झाम्पल बघा. लेट वाय इज इक्वल टू ॲज इट इज. लेट वाय इज इक्वल टू काय दिलं ई रेस टू 2x मायनस ई रेस टू मायनस 2x अपॉन ई रेस टू 2x प्लस ई रेस टू मायनस 2x. अशा टाईपचं एक्झाम्पल आलं दिसताना दिसते आपल्याला डिव्हिजन म्हणजे भागाकार काय दिसतो कोशंट रूल यू अपॉन व्ही. पण ज्या वेळेस असं एक्झाम्पल आलं जिथं ई रेस टू मायनस असेल ई रेस टू मायनस 2x असेल ई रेस टू मायनस x असेल तर त्याला काय करायचं 1 अपॉन लिहायचं. प्रत्येक वेळेस सिम्प्लिफाय करून घ्यायचं याला. हा ई रेस टू 2x ॲज इट इज आहे मायनस याला काय लिहायचं 1 अपॉन ई रेस टू 2x. आपण याला कोणता रूल वापरला लॉज ऑफ इंडायसेस घातांकाचा नियम वापरला. होल डिवायडेड बाय ई रेस टू 2x प्लस 1 अपॉन ई रेस टू 2x. आपण डिवाइड घेतलं ना इथं ई रेस टू मायनस 2x डिवाइड लिहिल्यानंतर काय होतो ई रेस टू 2x इज इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन केल्यावर झाला ई रेस टू 4x 2 2 चा 4 ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन काय आलं ई रेस टू 2x होल डिवायडेड बाय ई रेस टू 2x सॉरी ई रेस टू किती होईल 4x ई रेस टू काय होईल तिथं 4x. बघा लक्ष द्या इकडं ई रेस टू काय होणार तिथं 4x प्लस 1 डिवायडेड बाय ई रेस टू 2x. हा ई रेस टू 2x हा ई रेस टू 2x काय करायचं आहे आपल्याला कॅन्सल करायचं आहे. मग आता काय उरलं बघा ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन ई रेस टू 4x प्लस 1 ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन ई रेस टू 4x प्लस 1. एकदम सिम्प्लिफाय झाला. आता ज्या ठिकाणी ई रेस टू मायनस आता परीक्षेमध्ये इथं काय चेंज होतो 2च्या ऐवजी फक्त काय येतं ई रेस टू एक्स येतं ई रेस टू एक्स मायनस ई रेस टू मायनस एक्स. आता इथं काय करायचं आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. देअरफॉर वायचा डेरिव्हेटिव्ह आला dy बाय dx याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू 4x मायनस 1 अपॉन ई रेस टू 4x प्लस 1. इथं आपलं वापरावं लागणार आहे यू अपॉन व्ही. मग यू अपॉन व्ही काय आहे व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. डिवाइडमध्ये फक्त व्ही स्क्वेअर घ्यायचं त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायची गरज नाही आहे. बघा ना सगळ्यात पहिले काय लिहायचं व्ही हा झाला यू आणि हा झाला व्ही हे लक्षात ठेवा. मग व्ही म्हणजे काय आहे ई रेस टू 4x प्लस 1 ब्रॅकेट टाकला आपण त्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 4x मायनस 1चा डेरिव्हेटिव्ह. पुढं काय येईल मायनस ई रेस टू 4x मायनस 1 डिव्हिजनमध्ये असेल तर मायनस येतं आणि गुणाकार जर असेल तर प्लस येते लक्षात ठेवा. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता ई रेस टू 4x प्लस 1 होल डिवायडेड बाय किती ई रेस टू 4x प्लस 1 त्याचं काय करायचं आहे आपल्याला होल स्क्वेअर. मग डिवाइडमध्ये एकदा व्ही स्क्वेअर लिहिलं का आणि ते ॲज इट इज लिहायचं शेवटपर्यंत जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत शेवटपर्यंत काय करायचं आहे ॲज इट इज लिहायचं आहे इज इक्वल टू. आता काय येईल बघा इथं झाला ई रेस टू 4x प्लस 1 ॲज इट इज ब्रॅकेट क्लोज याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला डायरेक्ट लिहिता येतो ई रेस टू 4x तर ई रेस टू 4x ॲज इट इज आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x किती येणार आहे 4 येणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ 4xचा पुन्हा 4 मायनस काय होईल 0 मायनस किती होईल 0 मायनस ई रेस टू 4x मायनस 1 ब्रॅकेट क्लोज याचा डेरिव्हेटिव्ह सांगा ई रेस टू 4x इंटू 4 प्लस 0 होल डिवायडेड बाय ॲज इट इज त्याच्याबद्दल काहीच करायचं नाही आहे ई रेस टू 4x प्लस 1 त्याचा होल स्क्वेअर त्याचा काय घ्यायचं आपल्याला होल स्क्वेअर घ्यायचा. आता याच्यातून कॉमन काय येतं मायनस 0 म्हणजे ई रेस टू 4x इंटू 4 राहिला मायनस ई रेस टू 4x मायनस 1 ई रेस टू 4x प्लस 4 राहिला म्हणजे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या सारख्या आहेत ना. ई रेस टू 4xचा डेरिव्हेटिव्ह किती आहे ई रेस टू 4x आणि पुन्हा 4xचा किती आहे 4 शेवटपर्यंत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा तर ते तुमच्या काय होईल लक्षात येईल पटकन आपल्याला सॉल्व्ह करता येईल. तर इथं काय होईल बघा आता सगळ्यात शेवटी काय येईल आन्सर याचं बघा आता सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. आता याच्यामध्ये काय होईल कॉमन बघा लक्ष द्या ई रेस टू 4x मल्टिप्लाय 4 हा काय करायचा कॉमन काढायचा काय करायचा
कॉमन काढायचं. काय करायचं आहे? कॉमन. मग इन ब्रॅकेट काय राहिलं सांगा? इथं राहिला e⁴x + 1 पहिला ब्रॅकेट. इथं मायनस चिन्ह घ्या. मायनस e⁴x - 1 हा ब्रॅकेट क्लोज. डिवाइडमध्ये काहीही करायची गरज नाही मित्रांनो. e⁴x + 1 त्याचा होल स्क्वेअर इज इक्वल टू e⁴x × 4 ॲज इट इज इन ब्रॅकेट e⁴x + 1 मायनस e⁴x मायनस मायनस + 1. हे बघा मायनसने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. मग आत एक मायनस असेल तर मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. ब्रॅकेट आपण काय केला? क्लोज केला. डिवाइडमध्ये काय आलं? e⁴x + 1 त्याचा होल स्क्वेअर. आता e⁴x आणि मायनस e⁴x काय होतो? कॅन्सल होतो. मग कॅन्सल झाल्यानंतर आपल्याला काय उरतं? फक्त +1 आणि +1 किती झाले? नक्की का? किती आला आन्सर? बघा लक्ष द्या इकडं. हा +1 आणि +1 2 झाला. आणि 2 × 4 4 × 2 बघा किती आलं? 8 इन ब्रॅकेट e⁴x डिवायडेड बाय किती? e⁴x + 1 त्याचा होल स्क्वेअर. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन. काय केलं इथं? हा कॅन्सल झाल्यानंतर 1 + 1 किती आहे? 2 आणि 2 4 चा 8 2 4 चा 8 किंवा 4 2 चा 8. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये फक्त आणि फक्त एकच कन्सेप्ट महत्त्वाचा होता. e⁻²x बसा खाली. e⁻²x ला आपल्याला काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. 1/e⁻²x डायरेक्ट आपल्याला ते सॉल्व करता आलं पाहिजे. नेक्स्ट बघा काय दिलं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. e⁻√x + 1/e⁻√x - 1 फॉर्म्युला कोणता आहे? तोच आहे. कोणता? u/v. काय फॉर्म्युला आहे? u/v. v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u डेरिव्हेटिव्ह ऑफ v अपॉन v स्क्वेअर अपॉन काय? v स्क्वेअर. लेट बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी आता. लेट y इज इक्वल टू ॲज इट इज e⁻√x + 1 अपॉन e⁻√x - 1. याच्यात काही सिम्प्लिफाय करायची गरज नाही. डायरेक्ट लिहायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. देअरफॉर dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय? e⁻√x + 1 अपॉन e⁻√x - 1. u/v चा फॉर्म्युला इथं अप्लाय करायचा. सगळ्यात पहिले काय लिहायचं? v लिहायचं. e⁻√x - 1 ब्रॅकेट टाकला. डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह? e⁻√x + 1 प्लस का मायनस? मायनस काय घ्यायचं? मायनस e⁻√x + 1 ब्रॅकेट क्लोज आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा डेरिव्हेटिव्ह? e⁻√x - 1 आणि होल डिवायडेड बाय मध्ये बघा आतापर्यंत आपण काहीच बदल नाही केला. e⁻√x - 1 त्याचं काय करायचं आपल्याला? होल स्क्वेअर घ्यायचा. त्याचं काय करायचं आपल्याला? होल स्क्वेअर घ्यायचा. मग आता काय होईल बघा. e⁻√x - 1 ॲज इट इज. e⁻√x - 1 काय झाला? ॲज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह कोण सांगतं? डेरिव्हेटिव्ह e⁻√x ॲज इट इज. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा? √x. पुन्हा कशाचा? √x प्लस 0 प्लस काय घेतलं? 0. बघा लक्ष द्या इकडं. e⁻√x फंक्शन आहे ॲज इट इज आणि पुन्हा कशाचा डेरिव्हेटिव्ह? √x. मग √x किती आहे? 1/2√x. ते पुढच्या स्टेपमध्ये आपण लिहिणार. मायनस हे ॲज इट इज e⁻√x + 1 इंटू याचा पुन्हा डेरिव्हेटिव्ह e⁻√x ॲज इट इज आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह ऑफ काय? √x. पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा? √x आणि मायनस किती आहे? 0 प्लस 0 आणि मायनस 0. होल डिवायडेड बाय किती लिहायचं आपल्याला सांगा? होल डिवायडेड बाय किती? e⁻√x - 1 त्याचा होल स्क्वेअर. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. आता आपल्याला आता याच्यातून बघा काय बाकी ॲज इट इज लिहायचे. e⁻√x - 1 ॲज इट इज. हा सुद्धा ॲज इट इज e⁻√x. फक्त आपल्याला इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कशाचा? √x. तर √x डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1/2√x. 1/2√x. बरोबर आहे का? √x प्लस 0 लिहायची गरज नाही आहे. मायनस e⁻√x बोला + 1 ब्रॅकेट क्लोज
आणि याचा आन्सर किती येतं सेम ई रेस टू रूट एक्स आणि पुन्हा रूट एक्सचा 1/2 रूट एक्स होल डिवायडेड बाय ई रेस टू रूट एक्स -1 त्याचा होल स्क्वेअर. बरं दिसताना काय दिसतंय कॉमन कॉमन काय दिसतंय बघा ना ई रेस टू रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स हा काय घ्यायचा कॉमन घ्यायचा बघा ई रेस टू रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स हा काय घेतला कॉमन घेतला ब्रॅकेटमध्ये काय उरलं बघा ई रेस टू रूट एक्स -1 मग इथं काय मायनस चिन्ह आहे मग इथं मायनस तर मल्टिप्लाय केला काय होईल बघा मायनस ई रेस टू रूट एक्स आणि हा मायनस पुन्हा याला मल्टिप्लाय होईल -1 डिवायडेड मध्ये ॲज इट इज ई रेस टू रूट एक्स -1 त्याचा होल स्क्वेअर हा आणि हा काय झाला कॅन्सल झाला -1 आणि -1 -2 झाला मग आता -2 ई रेस टू रूट एक्स डिवायडेड बाय 2 रूट एक्स आणि होल डिवायडेड बाय ई रेस टू रूट एक्स -1 त्याचा होल स्क्वेअर हा 2 गेटिंग कॅन्सल आणि रूट एक्स कुठे लिहिता येतो आपल्याला डिवायडमध्ये लिहिता येतो म्हणजे इज इक्वल टू किती इक्वल टू आन्सर आपल्याला लिहिणं गरजेचं आहे मायनस ई रेस टू रूट एक्स अपॉन हा रूट एक्स खाली येतो रूट एक्स इन ब्रॅकेट ई रेस टू रूट एक्स -1 त्याचा होल स्क्वेअर. दिस इज अ फायनल आन्सर फॉर दॅट क्वेश्चन म्हणजे आपल्याला आन्सर फायनल डायरेक्ट लिहिता येतं ते किती आलं ई रेस टू रूट एक्स चिन्ह मायनस आहे अपॉन रूट एक्स ई रेस टू रूट एक्स -1 होल स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी काय होतं ई रेस टू रूट एक्स ॲज इट इज आणि पुन्हा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा होता तर रूट एक्सचा किती आहे 1/2 रूट एक्स किती आहे 1/2 रूट एक्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रेस्पेक्ट टू एक्स त्याच्यामध्ये 7 नंबरचं एक्झाम्पल आहे मग 7 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा लॉग ऑफ tan क्यूब एक्स sin रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7 लेट वाय इज इक्वल टू आपल्याला काय दिले बघा लॉग ऑफ tan क्यूब एक्स इंटू sin रेस टू 4x इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7 ब्रॅकेट काय केला आपण क्लोज केला मग याच्यामध्ये काय आहे लॉग आहे काय दिलंय आपल्याला लॉग दिलंय जर लॉग असेल तर काय करायचं लॉगरिथमची प्रॉपर्टी वापरायची मग लॉग mn लॉगरिथम मध्ये जर गुणाकार असेल तर काय करतात लॉगरिथम मध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर आपण काय लिहितो किंवा काय ऍक्टिव्हिटी वापरतो ॲडिशन वापरतो लॉगरिथम मध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय ॲडिशन मग इथं सगळ्यांचा गुणाकार आहे मग याला कसं लिहिता येईल बघा लॉग ऑफ किती tan क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ किती sin रेस टू 4x प्लस लॉग ऑफ किती एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7 लॉगरिथम मध्ये जर काय प्रॉपर्टी असेल आपली जर मल्टिप्लिकेशन असेल तर सगळ्यांची काय होती ॲडिशन होती याच्या पुढची प्रॉपर्टी सांगा लॉगरिथमची काय लॉग ए रेस टू m मग त्याला कसं लिहितात m लॉग ए लॉग ए रेस टू m ला कसं लिहितात m लॉग ए मग m लॉग ए म्हणल्यानंतर काय येतं त्याच्या डोक्यावर जो पॉवर असतो तो रिव्हर्स लिहिता येतो मग किती येईल सांगा आता इथं 3 log tan x प्लस बोला 4 log sin x प्लस 7 log x स्क्वेअर प्लस 7 राईट म्हणजे आपल्याला कसं दिलं लॉगरिथमची प्रॉपर्टी मग लॉगरिथम मध्ये काय होतं जर मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन होती सगळ्यांची काय होती ॲडिशन मग तेच आपण रिव्हर्स लिहिलं इथं दिलं आपण y आता आपल्याला काय लिहायचं डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स एकदम सिंपल झाला आता हे डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू काय लिहायचं एक्स वायचा dy बाय dx वायचा डेरिव्हेटिव्ह 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ log tan x डेरिव्हेटिव्ह ऑफ काय आहे log tan x हे आपल्याला लिहिणं गरजेचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log tan x प्लस 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ log sin x प्लस 7 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ काय log x स्क्वेअर प्लस 7 x स्क्वेअर प्लस 7 मग याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय इनिशियल लेवलला लॉग आहे काय आहे लॉग आहे मग log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x मग आता आपल्याला काय करायचं आहे
इथं दिलाय लॉग टॅन एक्स, इथं दिलाय लॉग साइन एक्स आणि इथं दिलाय लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. मग याचं आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. मग याला डिफरन्शिएट केल्यानंतर आता बघा काय होईल. 3 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग टॅन एक्स 1 अपॉन टॅन एक्स मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ काय टॅन एक्स. पुन्हा बघा लॉग टॅन एक्सचा 1 अपॉन टॅन एक्स घेतला आणि पुन्हा कशाचा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह प्लस 4 ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग साइन एक्स 1 अपॉन साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय साइन एक्स प्लस 7 डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग म्हणजे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ किती एक्स स्क्वेअर प्लस 7 एक्स स्क्वेअर प्लस 7. मग आता याच्यामध्ये काय होईल बघा. हा 3 ॲज इट इज 1 अपॉन टॅन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे सेक्स स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काय आहे सेक्स स्क्वेअर एक्स प्लस 4 ॲज इट इज 1 अपॉन साइन एक्स मल्टिप्लाय साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे कॉस एक्स प्लस 7 अपॉन हा एक्स स्क्वेअर प्लस 7 मल्टिप्लाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 फक्त 2x. कशामुळं कारण एक्स स्क्वेअरचा 2x आणि प्लस 7चा 0 प्लस 7चा काय आहे 0. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आले बे 0. कोणताही नंबर असू द्या कॉन्स्टंट कोणताही जगातला नंबर असेल कॉन्स्टंट त्याचं उत्तर किती येतं 0 येतं. मग आता इथं काय राहिलं बघा 1 अपॉन टॅन एक्स. 1 अपॉन टॅन एक्सला आपण काय लिहितो बघा सांगा. 1 अपॉन टॅन एक्सला काय लिहिता येईल. 1 अपॉन टॅन एक्स आपल्याला दिलंय राईट. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी. आता हे झालं ॲज इट इज बघा 3 1 अपॉन टॅन एक्स म्हणजे कॉट एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स म्हणजे 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस इथं किती आहे कॉस अपॉन साइन म्हणजे किती होणार ते 4. कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय असतं कॉट एक्स प्लस किती आलं 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. 14 समजलं. 7 2चं आपण मल्टिप्लिकेशन केलं. त्या 7चा आणि त्या 2चा काय झाला गुणाकार झाला आणि ते मल्टिप्लिकेशन आलं 14x. आता हे बघा हे दोघं काही बदलायची गरज नाही ते ॲज इट इज ठेवायचे शेवटपर्यंत. आता काय होईल बघा कॉट एक्सला कसं लिहिता येईल इथं लिहिलंय ना. कॉट एक्स म्हणजे काय कॉस एक्स अपॉन किती साइन एक्स इंटू 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज प्लस हे बाकी ॲज इट इज 4 कॉट एक्स प्लस 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू हा एक कॉस आणि हा एक कॉस स्क्वेअर काय होतो कॅन्सल होतो. मग खाली काय उरतं बघा 3 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स. एक कॉस काय झाला कॅन्सल झाला. मग एक कॉस जर कॅन्सल झाला तर त्याच्यामध्ये फक्त एक कॉस राहिला बाकी ॲज इट इज लिहायचं शेवटपर्यंत प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7 इज इक्वल टू हेअर. मग 3 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स. मग काल तुम्हाला सांगितलंय साइन एक्स इंटू कॉस एक्सचा फॉर्म्युला काय आहे काय नाही तर मग याला ॲडजस्टमेंट कशाची करावं लागेल 2ची ॲडजस्टमेंट करावं लागेल. कशाची 2. मग इथं काय करायचं इथे एक 2 एक्स्ट्रा घ्यायचा आणि इथं सुद्धा एक 2 एक्स्ट्रा घ्यायचा. मग इथं झालं 6 3 2चा 6. मग 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स साइन 2x 3 इंटू 2 6 साइन 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. आता 6 अपॉन साइन 2x एक शेवटचा आन्सर बघा किती येतं ते लक्ष द्या इकडे सर्वांनी. शेवटी आन्सर किती लिहायचं आहे आपल्याला बघा किती येतं बघा लक्ष द्या सर्वांनी. आता एक काय दिलं आपल्याला बघा 6 इंटू आता 1 अपॉन साइन 2x काय असतं किंवा 1 अपॉन साइन एक्स काय असतं कोसेक एक्स. 1 अपॉन साइन एक्स काय असतं कोसेक एक्स म्हणजे इथं आलं 6 कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 14x डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 7. दिस इज द फायनल फॉर dy by dx.
बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी, आपल्याला काय दिलं होतं, लॉग दिला होता. लॉग दिला आणि जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय वापरायचं, ॲडिशन, आणि जर डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन. लॉगरिथममध्ये जर भागाकार असेल तर त्याची वजाबाकी करायची, आणि जर लॉगरिथममध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर त्याची ॲडिशन करायची. हे लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय दिलं आपल्याला, तर डिफरन्शिएशन द फॉलोइंग, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय दिलंय बघा 8 नंबरचं एक्झाम्पल, लॉग ऑफ इन ब्रॅकेट स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. आता याच्यामध्ये महत्त्वाचा फॉर्म्युला आपल्याला यूज करणं आहे 1 मायनस कॉस एक्सचा. बघा लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ रूटमध्ये 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. बघा आता फॉर्म्युला बघा, इथं आपण एक नटशेल लिहू. समजा एक महत्त्वाचा फॉर्म्युला 1 मायनस कॉस एक्स, 1 मायनस कॉस एक्स, 1 मायनस कॉस एक्स, 1 मायनस कॉस एक्स, म्हणजे इथे एक बॉक्स घेऊ आपण, आणि 1 प्लस कॉस एक्स. आता 1 मायनस कॉस एक्स काय असतं बोला, 2 साइन स्क्वेअर बॉक्स डिवायडेड बाय 2, आणि 1 प्लस कॉस एक्स, फक्त 1 मायनस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्सचे फॉर्म्युले डायरेक्ट लिहिता येतात. 2 कॉस स्क्वेअर बॉक्स डिवायडेड बाय 2. बघा लक्ष द्या इकडं, 1 मायनस कॉस एक्स आणि 1 प्लस कॉस एक्स. 1 मायनस आलं तर काय करायचं, 2 साइन स्क्वेअर बॉक्स डिवायडेड बाय 2. त्या बॉक्समध्ये काही असू शकतं, आपण स्वतः असू शकतो, आपला जो चांगला माइंड आहे तो असू शकतो. मग 1 मायनस कॉस स्क्वेअर, जर 1 मायनस कॉस एक्स असेल तर 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2, आणि 1 प्लस कॉस एक्स असेल तर 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2. दिलेल्या एक्झाम्पलमध्ये बघा आता स्क्वेअर रूट ऑफ बोला 1 मायनस कॉस 3x, फॉर्म्युल्यानुसार सांगा डायरेक्ट, 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 राईट, होल डिवायडेड बाय 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. नटशेल यूज केला इथं, हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, इज इक्वल टू लॉग ऑफ इन स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय असतं, टॅन स्क्वेअर 3x बाय 2. पुढं काय होतं बघा, लॉग ऑफ स्क्वेअर रूट असल्यामुळं हा स्क्वेअर निघून जातो, राहतो फक्त काय, टॅन 3x बाय 2. काय राहतो, टॅन 3x बाय 2. मग हे झालं y इज इक्वल टू, आता याला डिफरन्शिएट करायचं, मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला लिहायचंय. बघा लक्ष द्या इकडं, वायचा डेरिव्हेटिव्ह किती आला, dy बाय dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ, कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला, लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. आत्ताच आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेतलाय याच्या अगोदरच्याच एक्झाम्पलमध्ये. सांगा किती आन्सर द्यायचं बोला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स म्हणजे 1 अपॉन टॅन 3x बाय 2, पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा, टॅन 3x बाय 2, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा, 3x बाय 2, टॅन 3x बाय 2, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा, 3x बाय 2 चा. बघा लक्ष द्या इकडे सर्वांनी, आता 1 अपॉन टॅन 3x बाय 2 इंटू टॅन 3x बाय 2 चा सेक स्क्वेअर 3x बाय 2, टॅन 3x बाय 2 चा किती आला बोला, सेक स्क्वेअर 3x बाय 2, आणि पुन्हा आपण तिथं लिहिला डायरेक्ट तरी चालतो, हा पुढच्या स्टेपमध्ये लिहू आपण. इथं काय केलं आपण बघा, 1 अपॉन टॅन 3x बाय 2, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन 3x बाय 2, 1 अपॉन टॅन 3x बाय 2 सेक स्क्वेअर 3x बाय 2. तर सेक स्क्वेअर 3x बाय 2, आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह कशाचा, 3x बाय 2.
म्हणजे 1/tan 3x/2 मल्टिप्लाय सेक स्क्वेअर 3x/2 मल्टिप्लाय 3x/2 इज इक्वल टू आता 1/tan 3x/2 काय आहे कॉट 3x/2 आणि सेक स्क्वेअरला कसं लिहितात आता लिहिले सेक स्क्वेअरला 1/cos स्क्वेअर 3x/2 इंटू 3x/2 चा डेरिव्हेटिव्ह 3x/2 चा 3/2 कारण x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 3x/2 चा किती येतो 3/2 बघा समोर लक्ष द्या इकडे सर्वांनी आता इथं काय आहे सांगा हा एक कॉटला कसं लिहितात cos 3x/2 किती लिहितात त्याला cos 3x/2 समोर लक्ष द्या सर्वांनी याला लिहितात cos 3x/2 आपण किती sin 3x/2 आता सेम एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे 1/cos स्क्वेअर 3x/2 इंटू 3/2 हा cos 3x/2 कॅन्सल झाला एक कमी झाला इथं उरला फक्त किती 3/2 टाइम्स ऑफ sin किती 3x/2 इंटू cos 3x/2 इज इक्वल टू 3 आता पुन्हा फॉर्म्युलाला 2 sin x इंटू cos x 2 sin x इंटू cos x बोला 3/2 sin x इंटू cos x sin 2x मग आधी तर काय आहे 2 sin x इंटू cos x दॅट इज sin 2x मग sin 2x साठी काय येईल सांगा sin 2x येणार इथं मग x किती आहे बघा इथं लिहून टाकू आपण x किती आहे 3x/2 म्हणजे 2 काय झाला कॅन्सल झाला म्हणजे उरला किती ते बघा आता बोला 3/sin 3x आणि 3/sin 3x ला काय लिहितात 3 cosec 3x 3 cosec 3x असं याचा आन्सर आहे फायनल